जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आणि बिग अपडेट आहे ती म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेचा रिक्त पदाचा तपशील आज आपण जाणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये जे काही एकूण भरावायच्या ज्या वेकन्सी आहे त्या 1521 वेकन्सी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. तसेच कोणत्या प्रवर्गाला व कोणत्या माध्यमाला त्या वेकन्सी असणार आहे, तर संपूर्ण डिटेल्स आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन त्याला देखील प्रेस करा. तर बघूया ती महत्त्वाची आणि अतिशय महत्त्वाची बृहन्मुंबई नगरपालिका संदर्भात अपडेट. तर मित्रांनो, पवित्र प्रणालीवर जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात सध्या कामकाज सुरू आहे. जे काही जिल्हा परिषदेचं जाहिराती आहे ते सध्या अपलोड झालेल्या आहे. तसंच बघा, या ठिकाणी एक महत्त्वाचं बृहन्मुंबई जे काही महानगरपालिका आहे त्यांचा रिक्त पदाचा तपशील ह्या ठिकाणी आपल्यापर्यंत आलेला आहे. तर ह्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात. तर हा जो आहे तो रिक्त पदाचा तपशील आहे. तर ह्याच्यात तुम्ही बघू शकता जे काही रिक्त पदं आहे 100% तर ती घोषवारा ह्याच्यात देण्यात आले आहे. तर ह्याच्यात तुम्ही बघू शकता कार्यालय शिक्षण अधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग. तर हे जे आहे संवर्ग बघा, जे कोणतं माध्यम आहे उर्दू माध्यमाचं आहे प्राथमिक गटाकरता. म्हणजे हे जे रिक्त पदं आहे तर ती आहे उर्दू माध्यमासाठी या ठिकाणी देण्यात आलेली आहे प्राथमिकसाठी. तर ह्याच्यात तुम्ही बघू शकतात ही जी रिक्त पदं आहे जवळपास या ठिकाणी बघा बृहन्मुंबई म्हणजे शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी दिनांक 23/11/2023 रोजी विहित नमुन्यामध्ये माध्यमनिहाय या ठिकाणी विभागणी करून उर्दू माध्यमाची जवळपास 3225 एकूण पदे मंजूर दर्शवण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याकडील जे काही पत्र क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेला आहे दिनांक 10/4/2007 अन्वये शैक्षणिक अर्हता मंजूर करण्यात आलेली होती. तसंच बघा उर्दू माध्यम या संवर्गातील सरळ सेवा संवर्गासाठी 100% प्रमाणे जे काही 3225 पदावर आरक्षण निश्चित करण्यात या ठिकाणी आलेलं होतं आणि नियुक्ती प्राधिकरण यांनी बिंदू नामावली नोंदवही तपासणीसाठी सादर केली होती. त्याची छायांकित प्रत या ठिकाणी ही आहे. तर ह्याच्यामध्ये बघूया एकूण ज्या वेकन्सी असणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे महत्त्वाचं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे मंजूर पदं जी होती तर ती होती 3225 पदं. सेवा जे नियम आहे 100% प्रमाणे. तसंच बघा या ठिकाणी भरलेली जी पदं आहे ती 1712 पदं आहे आणि रिक्त पदे जी आहे ती 1513 पदं आहे. तर ह्याच्यामध्ये जे महत्त्वाचं आहे ते रिक्त पदं ह्या ठिकाणी देण्यात आलं आहे की जवळपास 1513 पदं हे एकट्या महानगरपालिका जी काही बृहन्मुंबई महानगरपालिका आहे त्याच्यात जे उर्दू माध्यम आहे त्या उर्दू माध्यमाचं या ठिकाणी एवढी पदं सध्या रिक्त आहे 1513 पदं. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जे महत्त्वाचं आहे ते कॅटेगरी वाईज देखील ह्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर कोणत्या कॅटेगरीमध्ये किती पदं ह्या ठिकाणी सध्या रिक्त आहे तर देखील तुम्हाला एकदा दाखवतो सारांश. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा जो काही तपशील देण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये जे जवळपास जे महत्त्वाचं आहे ते एकूण भरावायची या ठिकाणी पदं देण्यात आलेली आहे. तर ही जी पत्र होतं ते जवळपास या ठिकाणी बघा जी डेट देण्यात आलेली आहे तर अपडेट जी डेट आहे तर हे पत्र जे आहे ते 19 डिसेंबर 2000 या ठिकाणी बघा 23ला या ठिकाणी जे सहाय्यक आयुक्त आहे मावक यांचं सिग्नेचरने या ठिकाणी हे महत्त्वाचं जे काही तपशील आहे त्या ठिकाणी म्हणजे देण्यात आलेलं आहे. तर ही जवळपास म्हणजे आताची माहिती आहे 19 डिसेंबर 2023ला या ठिकाणी पत्र इश्यू आलेलं होतं. तर ह्याच्यामध्ये जे डॅशबोर्ड देण्यात आलेलं आहे त्याच्यात या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी जे काही एकूण पदं आहे 100% या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर एकूण 100% जी रिक्त पदं आहे ती आपण बघूया, कारण ह्या रिक्त पदानुसार या ठिकाणी ज्या काही जाहिराती यायच्या असेल पवित्र प्रणालीवर जर बृहन्मुंबई महानगरपालिकाला जर ह्या ठिकाणी जाहिराती देण्याचं असेल तर ह्या ठिकाणी ह्या पदामधूनच ते ह्या ठिकाणी जाहिराती पवित्र प्रणालीवर देऊ शकतात. तर ह्याच्यामध्ये बघा हे जे आहे जे माध्यम आहे जे उर्दू माध्यमाचं आहे तर ह्याच्यात बघा कॅटेगरी वाईज तुम्हाला दाखवतो. ह्या ठिकाणी SC साठी ह्या ठिकाणी कोणतंही पद नाही. त्यानंतर ST साठी या ठिकाणी बघा 210 जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे उर्दू माध्यमाच्या ST कॅटेगरीसाठी. त्यानंतर बघा या ठिकाणी आहे पुढे विजाचं या ठिकाणी -44 आहे म्हणजे अतिरिक्त या ठिकाणी दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर या ठिकाणी भजबची या ठिकाणी 7 वेकन्सी आहे. त्यानंतर भजकची या ठिकाणी बघा 111 वेकन्सी आहे. भजडच्या या ठिकाणी 64 वेकन्सी आहे. त्यानंतर विमाप्रो या ठिकाणी 58 वेकन्सी आहे. त्यानंतर इमावची या ठिकाणी बघा 286 वेकन्सी आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी खुलाचं या ठिकाणी 829 वेकन्सी आहे. त्यानंतर बघा टोटल जे आहे तर ह्या ठिकाणी 1521 वेकन्सी आपल्याला ह्या ठिकाणी टोटल ज्या दिसत आहे 1521 वेकन्सी सध्या एकूण भरावायची पदं ह्या ठिकाणी एवढ्या वेकन्सी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. म्हणजे ज्या काही वेकन्सी होत्या तर ह्याच्यामध्ये
महत्त्वाचं जे काही EWSचं ह्या ठिकाणी वर्गीकरण केलेलं होतं, तर त्याच्यामध्ये देखील बघा जे काही EWS करता देखील ह्या ठिकाणी एकूण जी पदं ह्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. EWS करता 10% ह्या ठिकाणी प्रमाणे ज्या 152 पदं ह्या ठिकाणी EWSसाठी देखील ह्या ठिकाणी उर्दू माध्यमाचं प्राथमिक गटासाठी ह्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर हा असा ह्या पद्धतीने महत्त्वाचा जो काही घोषवारा होता, तर तो ह्या ठिकाणी घोषवारा आपल्याला पाहावयास मिळतो आहे. म्हणजे जवळपास जे काही तपशील, जो सुधारित तपशील आहे, तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता टोटल जी पदं आहे ती 1521 पदं आहे. मग ह्याच्यात जी भरवायची पदं आहे त्याच्यात SCसाठी या ठिकाणी पद नाही, STसाठी 210 आहे. विजाचं ह्या ठिकाणी बघा अतिरिक्त झालेलं आहे 44. त्यानंतर भज बचे 7 आहे, भज गचे 111 आहे, भज डचे 64 आहे, विमापचे या ठिकाणी 58 आहे, इमावतचे या ठिकाणी 286 आहे. EWSसाठी या ठिकाणी बघा सुधारित 152 आहे आणि अराखीवसाठी या ठिकाणी 677 आहे. म्हणजे या ठिकाणी 1521 पदं सध्या या ठिकाणी भरावायची पदं उर्दू माध्यमासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकाचं या ठिकाणी आहे. तर एकटं या ठिकाणी उर्दू माध्यमाची एवढी पदं सध्या रिक्त आहे. तसंच मराठी माध्यम असेल, मराठी माध्यमचं देखील या ठिकाणी बऱ्याच प्रमाणावर पद ह्या ठिकाणी बृहन्मुंबईमध्ये रिक्त आपल्याला पाहाव्यास मिळतं आहे. तर हे अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी एक तपशील होता. तर ह्याच्यामध्ये जर आपण जोर दिला तर निश्चितच ह्याच्यापैकी जे काही 70% आपल्याला जागा जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात पवित्र पोर्टलवर मंजुरी देण्यात आली आहे. तर ह्या ज्या वेकेन्सी होत्या त्या होत्या 100% प्रमाणे. एवढे जे काही पदं आहे तर 1521 पदं हे 100% प्रमाणे ह्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तर ह्याच्यामध्ये जर समजा 70% जर जे भरतीची ह्या ठिकाणी प्रक्रिया करण्यासंदर्भात महत्त्वाचे पत्र इश्यू करण्यात आले होते, तर 70% प्रमाणे भरती या ठिकाणी पदांची पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यात यावी. जर ह्या ठिकाणी जर 70% प्रमाणे अपलोड जर झाले तर या ठिकाणी निश्चित जी काही पदांची संख्या आहे ती या ठिकाणी वाढू शकते. तर हे अतिशय या ठिकाणी महत्त्वाचं एक या ठिकाणी पत्र होतं. तर ह्याच्यामध्ये जे काही तपशीलवाईज सर्व डिटेल्स या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तर बाकीचं या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे. तर आपल्यासाठी जी माहिती होती ती होती या ठिकाणी वेकन्सी संदर्भात महत्त्वाची एक अपडेट या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते आहे. तर अतिशय महत्त्वाची या ठिकाणी अपडेट होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकतात. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी वेळोवेळी आपल्या द गुरुजी चॅनलवर भेट देत राहा. ही जी PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील देण्यात आलेली आहे, त्याचं जाऊन तुम्ही ही डाउनलोड करून घ्या आणि सविस्तर एकदा तुम्ही पण बघून घ्या. लिंक जी आहे टेलिग्रामची डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. तर अतिशय या ठिकाणी महत्त्वाची ही अपडेट होती. तर अशीच जी काही मराठी माध्यमाची वेकन्सी देखील ह्या ठिकाणी महत्त्वाची असणार आहे. तर ही जी वेकन्सी होती ती उर्दू माध्यमासाठी होती. तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं म्हणजे ह्या जे पदं आहे ती पवित्र प्रणालीवर येणे अपेक्षित आहे, जेणेकरून ज्या वेकन्सीमध्ये या ठिकाणी भर पडेल. तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर वेकन्सी असल्यामुळे या ठिकाणी 70% पदं जरी अपलोड झाली तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वेकन्सी ह्या उर्दू माध्यमाच्या येऊ शकतात. तर अतिशय महत्त्वाचं होतं. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी वेळोवेळी भेट देत राहा. तर भेटूया एखाद्या नवीन माहितीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.